महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 1 ऑगस्ट 2026 रोजी होणारा वर्धापन दिन तसेच राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूरच्या वतीने अभिषेक रंपुरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले होते। या बैठकीत वर्धापन दिनाचे नियोजन, सभासद नोंदणी अभियानाची अंमलबजावणी, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या शहर उपाध्यक्ष वैभव रंपुरे तसेच विभागाध्यक्ष अभिषेक इरकल, गोरक्ष उपरे आणि पृथ्वीराज इंडे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। बैठकीदरम्यान 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाला तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद वाढवून आगामी काळात विद्यार्थी हिताच्या प्रश्नावर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गणेश भोसले, विशाल गुजले, सागर जिडगी, द्वारकेश पटणे, इरेश करजगी, परिमल पुदाले, श्रीराज महेंद्रकर, आदित्य मातोळी यांच्यासह अनेक विद्यार्थी प्रतिनिधी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन असून त्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक आज सोन्या मारुती संपर्क कार्यालय सोन्या मारुती येथे संपन्न झाली। या बैठकीमध्ये येणाऱ्या 1 ऑगस्टच्या वर्धापन दिना दिवशी अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार असून त्या सभासद नोंदणीचा सोलापुरातून 21,000 सभासद करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर विभागाच्या वतीने करण्यात आला। तसेच सोलापुरात जे विद्यार्थी असतील, जे युवक असतील, त्यांचे जे हक्काचे जे कॉलेजचे म्हणा बाकीचे सगळे जे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व सोलापुरातील विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला असून येत्या 3 तारखेला सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सोलापुरातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार असून या सभासद नोंदणीत सोलापुरातील सर्व युवकांना व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या विद्यार्थी सेनेला महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सेना असलेली जी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आहे त्याचं सभासत्व स्वीकारावं व या चळवळीत आपण देखील सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो। सबस्क्राइब करायला विसरू नका।